मग याच नेतृत्वात जर समजा आपण पुढे जाणार असाल आणि तुम्ही दावा करताय की तुम्हाला भरपूर जागा मिळणार आहेत, देशपातळीवर पण भरपूर जागा मिळणार आहेत असं सांगता आहात, तर तुमचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण? आणि उद्या जर समजा तुमचं सरकार आलं तर 5 वर्षात 5 पंतप्रधान अशी जी भीती दाखवली जाते त्याला काय उत्तर आहे? आता आमची 28 पक्षाची किंवा 26 पक्षाची आघाडी आहे, तर 5 वर्षामध्ये 26 पंतप्रधान असं का नाही भाजप बोलत? म्हणजे बोलायला काही जात नाही, काही पैसे लागत नाहीत. आता ही निवडणूक संसदीय लोकशाही मधली निवडणूक आहे. जशी इंग्लंडमधल्या पार्लमेंटमध्ये होती, आपण इंग्लंडच्या पार्लमेंटचा त्या ठिकाणी अनुभव घेतलेला आहे, त्यांच्या धर्तीवर आपण ही संसदीय लोकशाही तयार केलेली आहे. याविरुद्ध अमेरिकेमध्ये 2 पक्ष लढतात, पण दोन्ही पक्ष आपापला राष्ट्रपती पदाचा उमेदवार जाहीर करतात. आणि त्यामुळे अमेरिकन राष्ट्रपती पद्धतीची निवडणूक आणि ब्रिटिश संसदीय पद्धतीची निवडणूक यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. 1977 साली जेव्हा इंदिरा गांधींचा पराभव झाला त्यावेळेला जयप्रकाश नारायण यांनी त्यांच्या विरोधात जनता पक्ष उभा केला होता. त्यांच्याकडे कुठला उमेदवार होता? त्यामुळे मुद्दाम मोदी ही निवडणूक राष्ट्रपती निवडणुकीसारखी करायचा प्रयत्न करतो. आम्ही त्या ट्रॅपमध्ये येणार नाही, आम्ही त्या सापळ्यामध्ये अडकणार नाही. आमचं स्पष्ट मत आहे की एकदा निकाल लागला 4 जूनला आणि 272 पेक्षा जास्त जर इंडिया आघाडीच्या जागा आल्या तर इंडिया आघाडीचे खासदार सगळे बसतील, आपला नेता निवडतील, तो नेता पंतप्रधान होईल.